महाराष्ट्रातच नाही तर सध्या देशभरात गाजणारा विषय तो म्हणजे नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षा आणि त्यातली पेपर फुटी, त्यामुळे ती प्रवेश परीक्षा रद्द होणं आणि पुढच्या सगळ्या अनुषंगिक घडामोडी. गेली 2 वर्ष यंदा परीक्षेला बसलेली मुलं ही साधारण आपल्याकडचे ट्रेंड पाहिले तर त्यांच्या 9वीत पासून ते पुढे 12वी म्हणजे 3 वर्ष तरी हे नीटची तयारी करत असतात डेडिकेटेडली, नेहमीचा त्यांचा कॉलेजचा म्हणजे ज्युनियर कॉलेजचा किंवा शाळेचा अभ्यास आणि हे सगळं सांभाळून. आता एवढी तयारी करून परीक्षा दिल्यानंतर थोडंसं रिलॅक्स झाल्यावर अचानक एक दिवस कळतं की अरे ही परीक्षाच रद्द झाली आणि आता आपल्याला पुन्हा ती परीक्षा द्यायची. कदाचित ती येत्या पुढच्या 8-15 दिवसात त्याचं नियोजन जाहीर होईल आणि परीक्षा असेल. त्यामुळे मुलांचा संताप, पालकांचा संताप या सगळ्या खूप स्वाभाविक गोष्टी आणि रिॲक्शन्स आत्ता सगळीकडे आपल्याला बघायला मिळत आहेत. एक वैद्यकीय प्रवेश किंवा वैद्यकीय प्रवेश परीक्षा आणि अनुषंगाने एक गमतीदार म्हणावा असा डेटा, खरं तर तो गमतीदार नाही आहे, पण आपली व्यवस्था आणि व्यवस्था कशी काम करते किंवा व्यवस्थेचं नेमकं काय झालं आहे हे सांगणारा एक डेटा समोर आहे. एका मुंबईतल्या डॉक्टरांनीच तो शोधला होता. 96 पासून आत्तापर्यंत म्हणजे 26 सालापर्यंत, 2026 सालापर्यंत, 1996 ते 2026 अशी जवळपास 30 वर्ष, त्या 30 वर्षातली 23 वर्ष ही वैद्यकीय प्रवेशात काही ना काहीतरी गोंधळ झाला आहे, प्रवेश प्रक्रिया लांबली आहे, कोर्ट केसेस झाल्या आहेत, म्हणजे 23 वर्ष सुरळीत झालेली नाही प्रवेश प्रक्रिया. आता आपण ह्यातलाच थोडासा आणखी डेटा कमी करूया आणि तो नीट पुरता मर्यादित करूया. तर काय झालं, 2012 साली आपल्याकडे पहिल्यांदा नीट लागू झाली. त्याच्या आधी राज्याच्या पातळीवर CET घेतली जात होती, कॉमन एंट्रन्स एक्झाम, आणि त्याच्यानंतर ती देशपातळीवर नीटचा प्रस्ताव आला. हे मी अगदी थोडक्यात फक्त आढावा म्हणून सांगते, कारण कशी व्यवस्था आपली या सगळ्यात वर्षानुवर्ष त्यात चुका करते हे समोर यावं म्हणून. 2012 साली नीट लागू झाली, म्हणजे प्रस्ताव आला. 13 साली ती लागू झाली. त्याच्यावर खूप सारी ऑब्जेक्शन्स आली, आक्षेप आले. 14-15 पुन्हा ती सगळं कोर्ट केसेसमध्ये अडकलं आणि पुन्हा राज्याच्या पातळीवर प्रवेशाणी झाले. 16 साली असं झालं, एक निर्णय झाला कोर्टाच्या सगळ्या केसेस आणि सगळं झाल्यानंतर की 16 सालापासून नीट सगळीकडे लागू करायची. त्यानंतरही काही ठिकाणी राज्याची प्रवेश प्रक्रिया किंवा राज्याची परीक्षा नीट असं सगळं थोडीशी सरमिसळ होती देशभरात. 19 साली असा निर्णय झाला की देशभर फक्त वैद्यकीय प्रवेश हे नीटच्याच माध्यमातून होतील. त्यावेळी नीट ही एक्झाम CBSE घ्यायचं किंवा पूर्वी जेव्हा 2012 किंवा त्या दरम्यान आधीपासून AIPMT म्हणजे ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट अशी एक्झाम नीटचं स्वरूप होतं ते आधीचं, ती जेव्हा घेतली जात होती ती CBSE घ्यायचं म्हणून ती एक्झाम CBSEकडेच राहिली. त्याच्यानंतर ती NTA ही एजन्सी म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही फॉर्म झाली आणि आता सगळ्या देशभरातल्या कॉमन एंट्रन्स एक्झाम, सामायिक प्रवेश परीक्षा या NTA कडून घेतल्या जातात, तशीच नीटही त्यांच्याकडून घेतली जाते. आता 2016 साली जेव्हा नीट कायमस्वरूपी लागू झाली तेव्हापासून आत्तापर्यंतचा विचार केला तर फक्त 2019 साली फारसा गोंधळ झाला नाही. बाकी प्रत्येक वेळी काही ना काहीतरी त्याच्यात गोंधळ झाला आणि गेली 21 पासून 26 पर्यंत तर दरवर्षी मेडिकल ॲडमिशन्समध्ये काही ना काहीतरी गोंधळ होतो आणि कोर्ट केसेस होतात. आता प्रत्येक वेळी काही पेपर फुटी होते अशातला भाग नाही. कधी काही आरक्षणाच्या नियमांमुळे गोंधळ झाले, कधी अचानकपणे नियम बदलले, पर्सेंटाईलची रँक्स बदलल्या किंवा त्याचे क्वालिफिकेशनचे गुण आपण कट ऑफ म्हणतो ते कट ऑफ आहे त्यावेळी बदलले, कधी 12वीच्या मार्काचं वेटेज कमी केलं, 12वीच्या मार्काचं वेटेज वाढवलं, असं सततच्या बदलत्या नियमांमुळे हे दरवर्षी काही ना काहीतरी गोंधळ होतो, कोर्ट केस होते आणि हे सगळं प्रकरण कोर्टात जातं, कोर्टाचे निर्णय येतात आणि सगळी प्रवेश प्रक्रिया लांबते. त्यामुळे दरवर्षी जनरली सगळ्यांचं अकॅडमिक इयर हे जून अगदी कोर्टाच्याच निर्णयानुसार ऑगस्टपासून सुरू होतं. तिथे मेडिकलच्या विद्यार्थ्यांचं मात्र ते सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर त्यांच्या प्रवेश प्रक्रिया म्हणजे ॲडमिशन प्रोसेस आणि वर्ष हे सगळं लांबत ते सगळं सुरूच असतं. हे सगळं जे घडतं ना ते प्रत्येक वेळी वैद्यकीय प्रवेश परीक्षांच्या बाबतीतच का घडतं किंवा वैद्यकीय प्रवेशाच्या बाबतीतच का घडतं, तर त्यातलं एक अगदी कुणाच्याही लक्षात यावं असं सामान्य कारण असं आहे ना की तिथे बसणाऱ्या मुलांची संख्या अचाट
आहे, खूप आहे. यंदाचा विचार केला ना तर जवळपास 22.5 लाख मुलं ही या परीक्षेला बसली होती. आता 22.5 लाख मुलं जेव्हा या परीक्षेला बसतात तेव्हा त्यातले वेगवेगळे कोर्सेस धरून म्हणजे अगदी मेडिकल, दंतवैद्यक, आयुर्वेद आणि सगळे अनुषंगिक ज्यातून नीटमधून ॲडमिशन होणाऱ्या अशा किती मुलांना ॲडमिशन मिळते तर 1 ते 1.25 लाख. म्हणजे एका जागेमागे प्रवेशाच्या जवळपास 22 ते 23 विद्यार्थी स्पर्धेत असतात. या स्पर्धेसाठी मग आता या स्पर्धेत जागा हवी ना एवढ्या सगळ्यात, मग अर्थात त्याचं सगळं पुन्हा येतं हे तिथल्या अर्थकारणाभोवती आणि विशेषतः शिकवण्याभोवतीच्या अर्थकारणाभोवती. काय होतं साहजिक हे फक्त आपल्याला 12वीच्या अभ्यासावर होईल का, नाही होणार. मग शिकवण्या लावल्या जातात, शिकवण्या वेगवेगळ्या प्रकारची काही मॉड्यूल्स घेऊन समोर येतात आणि हा सगळा पसारा हा फुगत गेलेला आहे गेली अनेक वर्ष. आत्ताच्या सगळ्या पेपर फुटीमध्येही या खाजगी शिकवण्यांचा रोल हा खूप मोठा आहे असं म्हटलं जातं. जे काही आत्तापर्यंत जी अटक झाली आहे त्याचे कुठेतरी लागेबंधे खाजगी शिकवण्यांशी जोडले जात आहेत किंवा त्याचे काही थोडे क्लूज सगळ्यांना मिळत आहेत किंवा तपास यंत्रणा पण त्यावर एक ऑफिशियली नाही अनऑफिशियली भाष्य हळूहळू करत आहेत. पण इतक्या वर्षात या खाजगी शिकवण्यांचं जाळं आपल्याला ना नियमित करता आलं आहे ना ते कमी करता आलं आहे. ह्या सगळ्या व्यवस्थेचं अपयश म्हणून हा पहिला मुद्दा तिथं येतो की इतकी अचाट स्पर्धा आहे, त्यामागे एक मोठं अर्थकारण फुगलं आहे आणि ते खूप नैतिक किंवा अनैतिक म्हणण्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने हे अर्थकारण उभं राहिलं आहे अशातला भाग नाही. तसं असतानाही त्याच्यावर म्हणावं तितकं नियमन व्यवस्थेचं नाही असं दिसतं. आत्ता ज्या काही सगळीकडे अटक झाली आहेत किंवा ज्यांच्यावर कारवाई झाली आहे तर त्याचं पुढे काय. आत्ता जी आता नाशिकमधून काही गेल्या 2 दिवसात अटक झाली, पुण्यातून काही अटक झाली, ते अटक कुणाला झाली हे जर पाहिलं ना तर लक्षात येतं की नीटसारख्या देशपातळीवरच्या परीक्षेचा पेपर हा एखाद्या ब्युटी पार्लरमधून विकला जाऊ शकतो का. म्हणजे त्याचे धागेदोरे हे कुठेतरी जिथून पेपर छापला जातो, जिथे पेपर निघतो किंवा जिथून तो वितरित होतो तिथे कुठेतरी जाऊन मिळतात, पण तिथपर्यंत अजून यातलं काहीच पोहोचलेलं नाही. असाच प्रकार 2 वर्षापूर्वी 2024मध्ये घडला होता. आता यंदाही पेपर फुटीनंतर ते सगळं जुनं काय घडलं याचा सातत्याने आढावा समोर येतोय. 24 साली काय झालं, काही विद्यार्थ्यांना अगदी सारखे मार्क्स दिसले, त्यातून त्याचा एक पेपर फुटला असावा, त्यांना आधी मिळाला असावा किंवा काही गैरप्रकार झाला असावा असा काहीतरी एक क्लू यंत्रणांना मिळाला आणि त्यानंतर पुढे त्याचं सगळं इन्व्हेस्टिगेशन झालं. आता 2024 साली ही सगळी पेपरफुटीचा गोंधळ झाला. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की सगळी मुलं पुन्हा परीक्षा घेऊन याच्यात भरडली जाऊ नयेत. त्यामुळे त्यावेळी काही ठिकाणी ही परीक्षा झाली आणि काही ठिकाणी ती झाली नाही. यावेळी मात्र असं दिसतंय की हे जाळं देशपातळीवर पसरलं आहे. हे आत्तापर्यंत गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, साऊथमधली काही राज्य यांचाही याच्यात काही हात आहे अशा काही चर्चा आहेत. त्यामुळे ही परीक्षा आता देशपातळीवर घेणं असाच यंत्रणांपुढचा पर्याय दिसतो. मग इथे यंत्रणांचं अपयश कुठे, तर एकतर गैरप्रकार रोखता येत नाहीत हा एक भाग झालाच. दुसरा भाग असा आहे ना की 2024 साली ज्यावेळी नीटचा पेपर म्हणजे परीक्षा सगळी रद्द करायची, सगळी नाही काही प्रमाणात रद्द करायची वेळ आली आणि तिथे गैरप्रकार झालेत हे सिद्ध झालं किंवा समोर आलं, त्यानंतर डॉक्टर के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती की याच्यावर सुधारणा सुचवा. म्हणजे का झालं असं, का पेपर फुटला, का दरवेळी गैरप्रकार होतात, काय सुधारणा व्यवस्थेने काय करायला हव्यात. तर त्यांनी काही सूचना दिल्या होत्या. त्यातली एक सूचना, जशी नीट ही वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाते तशी अभियांत्रिकी देशपातळीवरच्या अभियांत्रिकी संस्था IIT सारख्या किंवा काही विज्ञान संस्था यांच्यासाठी JEE घेतली जाते. ती 2 स्तरावर होते, JEE मेन्स आणि ॲडव्हान्स. म्हणजे ॲडव्हान्स म्हणजे पहिल्या टप्प्यातून जी पात्र होतात ती IITच्या प्रवेशासाठी ॲडव्हान्स एक्झाम देतात, त्यातून जी पात्र होतात ती त्यांना प्रवेश मिळतो. अशी परीक्षा JEE प्रमाणे नीटचीही 2 स्तरावर घ्यावी ही त्यांची एक सूचना होती. JEE ही कम्प्युटर बेस्ड होते आणि ती वेगवेगळ्या सत्रात होते देशभर, तशीच नीटसुद्धा कम्प्युटर बेस्ड घ्यावी ही दुसरी सूचना होती. तिसरी सूचना अशी होती, आता जेव्हा राष्ट्रीय शिक्षण धोरण आलं आणि त्याच्यानंतर त्याच्यात प्रामुख्याने ही सूचना आली की
एका परीक्षेवर पडताळणी करण्याऐवजी मुलांना अजून एखादी संधी मिळावी. त्यामुळे प्रत्येक प्रवेश परीक्षा ही जवळपास 2दा होते. बहुतेक साऱ्या, अगदी प्रत्येक अजून नाही, पण बहुतेक साऱ्या प्रवेश परीक्षा या 2दा घेतल्या जातात. तर नीटही 2दा घेतली जावी. म्हणजे गैरप्रकाराचा जरी मुद्दा वगळला तरीही एका दिवसाच्या परीक्षेवर मुलांची पडताळणी व्हावी का, त्यांच्या क्षमतेची पडताळणी व्हावी का, असा त्यातला मुद्दा होता. त्यामुळे काही वैयक्तिक कारणाने असेल, कुठल्याही कारणाने असेल, त्या मुलाला त्या परीक्षेत अपयश येऊ शकतं. म्हणून त्याला अजून एक संधी मिळावी असा एक त्यातला विचार होता. म्हणून या परीक्षा 2दा घेतल्या गेल्या. तशी नीटही घेतली जावी अशी त्या समितीची अजून एक सूचना होती. या सगळ्या सूचना झाल्या. ह्या सगळ्या सूचना किंवा तो अहवाल नोव्हेंबर 2024मध्ये सादर झाला होता. त्यानंतरही त्या वर्षी किंवा गेल्या वर्षीची जी नीट झाली 25 सालची, त्यावेळी हे एक स्पष्टीकरण दिलं गेलं की नीटला बसणारी मुलं खूप आहेत. त्यामुळे हे सगळं करायला लागणारी व्यवस्था किंवा यंत्रणा अद्याप आपल्याकडे नाही. पण त्यानंतर ही आता दुसरी परीक्षा आहे, तरीही आजही यंत्रणा हेच उत्तर देत आहेत. जेईला साधारण 15 ते 16 लाख विद्यार्थी बसतात. त्याच्यापेक्षा जवळपास 8 ते 10 लाख जास्त ही नीटला बसतात. त्यामुळे हे कारण रास्त आहे की 8 ते 10 लाख मुलांची कम्प्युटर बेस्ड एक्झाम घेण्यासाठी तेवढी यंत्रणा ही गावोगावी किंवा देशभरातल्या प्रत्येक ठिकाणी नाही. कारण ही एक्झाम एकाच दिवशी सगळीकडे होते. आत्ता ती कागद आणि पेन्सिल अशा स्वरूपात होते. ती यंत्रणा उभी करण्यासाठी गेल्या 2 वर्षात फारसे प्रयत्न झालेत असंही दिसलं नाही. हे यंत्रणेचं पहिलं अपयश. आणि ते प्रयत्न नाही तर मग दुसरीकडे त्याच्यात गैरप्रकार होऊ नयेत, काही वाईट घडू नये या परीक्षेबाबत, मुलांवर अन्याय होऊ नये, या प्राथमिक पातळीवरचा विचार करून काही घडतंय असंही 2 वर्षात फारसं दिसलं नाही. हे यंत्रणेचं दुसरं अपयश. आता गैरप्रकार होऊ नयेत हा आणखी एक थोडासा मतभेदाचा मुद्दा असू शकतो. पण गैरप्रकार होऊ नयेत म्हणून यंत्रणेने काय केलं, तर यंत्रणेने परीक्षेच्या दिवशी जी मुलं परीक्षा द्यायला जातात त्यांच्यावरची नियमावली आणखी कडक केली. म्हणजे किती, तर त्यांनी कपडे कसे घालावेत, त्यांनी पाण्याच्या बाटल्या कशा आणाव्यात, किती आकाराच्या आणाव्यात, इथपासून म्हणजे मुलांना जेवढं परीक्षेचं आत्ता टेन्शन येतं त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन हे त्या दिवशी तिथे सगळे नियम पाळून आपण उभे राहणार आहोत का याचं येतं. परीक्षा केंद्रावर आधी 1-2 तास तिथे हजर राहायला हवं. तिथे तपासणी होणार प्रत्येक विद्यार्थ्याची. ही तपासणी किती लेव्हलला किंवा कशी होते, तर अगदी मुलींच्या अंतर्वस्त्रासकट तपासणी केली गेली कित्येक केंद्रावर. ही गेली 2-3 वर्षातल्या सातत्याने येणाऱ्या तक्रारी आहेत. पण जसं याला गैरप्रकाराचं कारण देऊन हे जाळं जसं जसं मुलांभोवती मुलांचा स्ट्रेस वाढवणारं हे जाळं आपण वाढवलं, तितकंच त्याचवेळी पायाभूत सुविधा उभं करायला मात्र तेवढासा खर्च केलेला किंवा तेवढे प्रयत्न केलेले दिसत नाहीत. आजही आपण हेच किंवा आजही यंत्रणा हेच उत्तर देतात की आपल्याकडे इतक्या मुलांची एक्झाम घ्यायला तेवढी एक्झाम सेंटर नाही जिथे कम्प्युटर असेल किंवा जिथे आपण काही तांत्रिक पातळीवर चांगल्या पद्धतीने परीक्षा घेऊ शकू, एवढी केंद्रच आमच्याकडे नाही. हेच उत्तर आजही मिळतं. अपयशातली किंवा म्हणजे सूचना व्यवहार्य होत्या का राधाकृष्णन समितीच्या किंवा नाहीत, यापेक्षा याच्यावर उपाय म्हणून कधी ना कधी एवढ्या सगळ्या मुलांची परीक्षा घेताना या सूचनांचा गांभीर्याने विचार यंत्रणांना करावा लागणार आहे. आणि तो जितका वेळेत होईल तितक्या ह्या परीक्षा पुढच्या सुकर होतील. नीटबाबत जसं आहे तसं NTA ने ज्या परीक्षा घेतल्या ना आत्तापर्यंत, म्हणजे नेट झाली, UGC नेट झाली किंवा बाकी काही परीक्षा आल्या, त्याही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे, परीक्षेच्या दरम्यान काही गैरप्रकार घडल्याचे असे अनेक वादग्रस्त मुद्दे आत्तापर्यंत समोर आले. त्यामुळे NTAची क्षमता आता परीक्षा घेण्याची आहे का, किंवा तिथे यंत्रणा म्हणून NTA मध्ये काय सुधारणा करायला हव्यात याच्याकडेही पाहणं आवश्यक आहे. पण तिथेही खूप काही घडताना दिसत नाही. 2024 साली जेव्हा परीक्षा म्हणजे हे गैरप्रकार झाले नीटमध्ये, त्यावेळी त्यानंतर आलेला दुसरा मुद्दा होता की परीक्षेतल्या गैरप्रकारांवर कारवाईसाठी किंवा त्या अनुषंगाने एक कायदा तयार करण्यात आला. हा कायदा महाराष्ट्रातही आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या लिस्टमध्येही आहे आणि तो सेंट्रलचाही ॲक्ट आहे. आता सेंट्रलच्या ॲक्टमधली तरतूद किती आहे किंवा कारवाईची तरतूद काय आहे, तर दोषी ठरलेल्याला 3 ते 4 वर्ष कारावास आणि 10 लाख रुपयाचा दंड. आत्ताचे जर काही आकडेवारी बघितली तर नीटचे जे पेपर विकले गेले
त्याची किंमत काही 1 ते 10 लाखापर्यंत अशा कानावर येतात किंवा यंत्रणांकडून तपास यंत्रणांकडून पण समोर येतात की 10 लाखाला पेपर विकले गेले. आता 10 लाखाला जर एक पेपर किंवा एक संच विकला जात असेल तर 10 लाखाचा दंड त्या आरोपीला किंवा त्यातल्या दोषीला कितीसा त्याच्यावर परिणाम करणारा ठरेल, हाही मुद्दा आहे तो. यातला दुसरा मुद्दा आहे तो वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढवणं. त्यासाठी प्रत्येक राज्याच्या पातळीवर आणि देशाच्याही पातळीवर काही प्रमाणात प्रयत्न होत आहेत. पण तरीही 23 लाख मुलं बसतात म्हणून 23 लाखापर्यंत या जागा वाढणार नाही आहेत. त्या 1 लाखाच्या काही आणखी थोड्याशा दरवर्षी अनुषंगाने वाढतील. असं असताना हाही विचार यंत्रणांनी खूप वेगळ्या पातळीवर करायला हवा की इतकी गर्दी, इतके विद्यार्थी हे एकाच परीक्षेमागे, एकाच क्षेत्रामागे का धावतात. त्यांना तिथे पॅरलली तितकं यशाची हमी देणारं दुसरं काही मिळत नाही कदाचित, म्हणून इतका वर्ग मोठा हा तिथे जातो, या परीक्षेकडे जातो आणि तिथला ताण वाढत जातो. हा थोडासा कदाचित तांत्रिक पातळीवरचा मुद्दा नसला तरीही यंत्रणा म्हणून आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांचे पर्याय द्यायला कमी पडतो का ह्याचाही विचार व्हायला हवा असं वाटतं. सद्यस्थिती आत्ता अशी आहे की अजून काही या सगळ्या तपास यंत्रणांकडून काही गोष्टींचा तपास पुढे सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे. आता मूळ ह्याचं सगळं जिथे आहे की हे पेपर मुळात NTA सारख्या संस्थेकडून जेव्हा एवढ्या मोठ्या परीक्षेचे पेपर तयार केले जातात तेव्हा ते एक्सपर्ट्स तयार करतात, त्याचे वेगवेगळे संच तयार होतात आणि ते जिथे तयार होतात तिथे कुठेतरी आणखी वेगळीकडे छापायला जातात. तर हे सगळं लक्षात घेऊन मूळ कुठून हे पेपर जिथे जिथे आले बाहेर तिथे कुठे आले, कसे आले, ते अगदी थेट पेपर आले नाही तरी संभाव्य किंवा त्याला प्रॅक्टिस पेपर्स म्हणून आले आणि त्यातले अनेक प्रश्न कॉमन आले, हे कसे कुठून मूळ त्याचं होतं ना हे शोधणंही तितकंच चॅलेंजिंग असलं तरी तिथपर्यंत जावं लागेल. नाहीतर आत्ता नाही तर पुन्हा 2 वर्षांनी हेच सगळं घडेल. कदाचित नीट नाही दुसऱ्या परीक्षेच्या बाबतीत घडेल, पण सतत हे पेपर फुटणं आणि त्यातले गैरप्रकार हे घडतच राहतील. जेवढा नीटचा हा प्रश्न आहे, आत्ता हा विषय नीटचा आहे म्हणून हा नीटचा आहे, पण तसेच अनेक राज्य म्हणजे सेवा भरतीचे पेपर असतात किंवा इतर काही अशाच परीक्षांचे पेपर आहेत. याच्या बाबतीतही हे सातत्याने कानावर येत असतं की गैरप्रकार घडतात, पेपर फुटतो. तंत्रज्ञान तसंही अपडेट आहे. म्हणजे आत्ता अगदी दरवर्षी ना 10वी किंवा 12वी आपल्याकडे बोर्डाच्या 10वी 12वीच्या परीक्षेला 14 ते 15 लाख विद्यार्थी बसतात आणि दरवर्षी तिथेही एकदा तरी हा मुद्दा चर्चेत येतो की अरे हा पेपर व्हॉट्सअपवर सगळीकडे स्प्रेड झाला, फिरला किंवा व्हायरल झाला. तर आत्ता ना तंत्रज्ञान ज्या गतीने प्रगती करतं आहे किंवा जेवढं पटापट सगळ्या गोष्टी मुलांना, शिक्षकांना, पालकांना ॲक्सेसिबल आहेत याचा विचार यंत्रणांनी करून थोडीशी पुढच्या 2 पावलांची जर विचार केला नाही किंवा त्या अनुषंगाने काही तयारी केली नाही तर ही एक काय स्पर्धा म्हणू किंवा लपंडाव आहे हा सुरूच राहील. म्हणजे गैरप्रकार करणारे एक गोष्ट करतात, मग ती लक्षात आल्यानंतर यंत्रणा त्या अनुषंगाने काहीतरी बंदोबस्त करतात किंवा पुढे होऊ नये म्हणून कारवाई करायला जातात. पुन्हा त्याच्याहून काहीतरी अपडेटेड घडतं आणि यंत्रणा गैरप्रकार करणारे किंवा असा हा जो काही चोर पोलीस लहानपणी खेळायचो तसा चोर पोलिसांचा खेळ आहे ना तो सातत्याने सुरूच राहील. या सगळ्या गोष्टींचाही यंत्रणेने विचार करायला हवा. एक म्हणजे तंत्रज्ञानात होणं. आज ना उद्या हे सगळं कम्प्युटर बेस्ड करावं लागेल. प्रत्येक वेळी एवढं सगळं यंत्रणा उभ्या करणं शक्य नाही. त्यामुळे त्याची पायाभूत सुविधा आत्ता उभी करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं करत असताना हे सगळं मुळात त्या विद्यार्थ्यांसाठी आहे तेव्हा त्यांच्यासाठी त्यांचा थोडा तरी विचार होणं. मग भले परीक्षेच्या दिवशीचे नियम असतील किंवा पेपर फुटल्यानंतर त्यांना येणारं फ्रस्ट्रेशन असेल त्याचा विचार होणं हे आत्ताच्या घडीला तरी आवश्यक वाटतं. दरम्यान आता काही पुढच्या 8-10 दिवसात साधारणपणे नीटची तारीख पुढची अपेक्षित आहे जाहीर होणं आणि त्यानंतर पुन्हा ही परीक्षा द्यावी लागेल असंच आत्ताचं चित्र आहे. त्याबाबतही काही याचिका काही ग्रुप्स करत आहेत, काही राज्यातलेही आहेत, काही बाहेरही आहेत, काहीच्या झाल्याही आहेत. पण सद्यस्थितीत तरी असं दिसतंय की महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर हे पेपर फुटलेत किंवा पेपर सगळीकडे पसरलेत. त्यामुळे 1% अशी एक आशा मुलांना होती की सगळ्यांना एक्झाम द्यावी लागेल की नाही लागणार कदाचित. तर तसं होणार नाही. NTA ने जे काढलं आहे पत्र
त्यानुसार किमान महाराष्ट्रातल्या तरी मुलांना ही एक्झाम द्यावी लागेल असं आत्ताचं इथलं जाळं बघता वाटतंय. सो येत्या काळात आत्ता मुलांच्यासाठी तरी त्यांनी पुढच्या परीक्षेच्या तयारीला लागणं हेच तुलनेने समर्पक आहे. मगाशी एक शिकवण्यांचा मुद्दा आला, त्यातला एक जाता जाता हा मुद्दा की ज्या दिवशी हे पत्रक आलं हा लक्षात घेण्यासारखा मुद्दा, कारण हे अर्थकारण किती जंजाळ, किती जटिल आहे आणि याची मुळं सगळी कुठे आहेत, ही पेपर फुटी असेल, गैरप्रकार असेल, त्याचं एक उदाहरण म्हणून ज्या दिवशी हे पेपर रद्द केल्याचं एक नोटिफिकेशन आलं, त्याचं आधी ट्विटरवर आलं आणि नंतर त्याचं अधिकृत पत्रक आलं. ते पत्रक आल्यानंतर अवघ्या काही मिनिटात मोठ्या सगळ्या शिकवण्यांकडून मुलांना नव्या तयारीसाठीची पॅकेजेस विकली गेली. त्याची जाहिरात सुरू झाली की पुढच्या 1 महिन्याच्या तयारीसाठी तुम्ही काय काय तयारीसाठी या, त्याचे एवढे पैसे भरा, ही आमची अशी अशी पॅकेज आहेत. मग काही टेस्ट सिरीजचे असतील, काही रेग्युलर क्लासेसचे असतील. हेही सगळं अक्षरशः काही मिनिटात हे झालं, हेही लक्षात घ्यायला हवं. ते लक्षात घेतलं तरच याचं मूळ कुठे आहे हे कळू शकणार आहे.